नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजची बातमी तुमच्या घराच्या बजेटशी थेट जोडलेली आहे। बघा, तुमच्यासाठी 2000 रुपये ही छोटी रक्कम नाही। कधी खत बियाणाचा खर्च, कधी घराचं राशन, कधी मुलांचं शिक्षण आणि त्यातच सण उत्सव समोर असतील तर मनात एकच विचार येतो की पीएम किसानचे 2000 खात्यात आले तो थोडा मोठा आधार मिळेल। आणि याच गोष्टीवरून सध्या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। कोणी म्हणतंय 28 ऑगस्टला 4000 रुपये येणार, कोणी म्हणतंय रक्षाबंधनाला पैसे मिळतील, तर कोणी सप्टेंबरची तारीख सांगतंय। पण मूळ प्रश्न हा आहे, यातलं नक्की खरं काय आहे? काय खरंच पीएम किसानच्या 24व्या हप्त्यात 4000 रुपये मिळणार आहेत? काय 28 ऑगस्ट ही तारीख सरकारने निश्चित केली आहे? आणि जर नसेल तर 24वा हप्ता नेमका कधी येणार? मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। हे बघा, तुम्हाला कोणताही अंदाज किंवा व्हायरल व्हॉट्सअप बातमी सांगणार नाही। आपण एक एक करून पूर्ण विषय समजून घेऊया। 2000 रुपये मिळणार की 4000 रुपये? तारीख काय आहे? सध्या तुम्हाला काय तपासायचं आहे आणि कोणत्या कारणांमुळे तुमचे पैसे अडकू शकतात? त्यामुळे शेतकरी बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमचे पैसे येण्यासाठी फक्त एक छोटं काम बाकी असू शकतं। आणि हो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करा आणि ती शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आपण काय करूया, सर्वात आधी 4000 रुपयाची बातमी स्पष्ट करूया। चला तर मग सर्वात आधी त्या बातमीबद्दल बोलूया ज्यामुळे सर्वात जास्त कन्फ्युजन पसरलं आहे। पीएम किसानच्या 24व्या हप्त्यात 4000 रुपये मिळणार असण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकरी मित्रांनो, इथे तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे। अजूनपर्यंत 4000च्या 24व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती म्हणजे ऑफिशियल कन्फर्मेशन आलेली नाही। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात 3 हप्त्यांमध्ये, म्हणजे 2-2 हजार रुपये करून। त्यामुळे जर तुम्हाला कुठे व्हॉट्सअप, युट्यूब किंवा फेसबुक वरती दिसलं की 24व्या हप्त्यात थेट 4000 रुपये खात्यात जमा होणार, तर अधिकृत माहितीशिवाय अशा बातमींवरती अजिबात विश्वास ठेवू नका। आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे अशी कोणतीही तारीख किंवा रक्कम सांगणार नाही जी सरकारने स्वतः जाहीर केलेली नाही। आता येऊया त्या तारखेवरती ज्याची सध्या सर्वात जास्त चर्चा आहे, 28 ऑगस्ट। अनेक ठिकाणी असं म्हटलं जात आहे की 28 ऑगस्टला पीएम किसानच्या 24व्या हप्त्यात खात्यात येईल। पण प्रश्न असा आहे की काय सरकारने 28 ऑगस्टची ऑफिशियल डेट जाहीर केली आहे? तर अजूनपर्यंत अशी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। म्हणजे स्पष्ट आहे, 28 ऑगस्टला पैसे येतीलच असं आत्ताच नक्की सांगता येणार नाही। तसंच जर कोणी तुम्हाला सांगत असेल की रक्षाबंधनच्या दिवशी पैसे नक्की येणार, तर त्या गोष्टींवरही अधिकृत घोषणेशिवाय विश्वास ठेवू नका। शेतकरी मित्रांनो, सणाच्या काळात 2000 रुपये खात्यात आले तर नक्कीच प्रत्येक कुटुंबाला मदत होईल, पण फक्त सण येतोय त्याच्यामुळे आपण कोणतीही व्हायरल तारीख खरी मानू नये। मग आता पडतो सर्वात मोठा प्रश्न, मग पैसे कधी मिळणार? तर पीएम किसान योजनेत 3 हप्ते असतात आणि प्रत्येक हप्त्यांमध्ये साधारण 4 महिन्याचा काळ असतो। या हिशोबाने 24वा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतला आहे। त्यामुळे सध्या सर्वात योग्य गोष्ट हीच आहे की 24व्या हप्त्याची नक्की तारीख जाणून घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत घोषणेची म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशनची वाट पाहावी लागेल। म्हणजे जर आज तुम्हाला कोणी बोलत असेल की भावा अमक्या तारखेला पैसे नक्की येणार, तर त्याला एकच प्रश्न विचारा, सरकारचं अधिकृत परिपत्रक दाखव। कारण जेव्हा सरकार नक्की तारीख जाहीर करेल तेव्हाच आम्ही सुद्धा तुम्हाला पक्की तारीख सांगू। आता इथे लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, हप्त्यांच्या तारखेची वाट पाहण्यासोबतच तुम्ही तुमच्या बाजूने 4 गोष्टी नक्की चेक करून घेतल्या पाहिजेत। पहिली म्हणजे ई-केवायसी। तुमची पीएम किसान ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे तपासून घ्या। दुसरी गोष्ट, आधार आणि बँक अकाउंट डिटेल्स। तुमचा आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती अचूक आहे की नाही हे नक्की चेक करा। आणि तिसरी, लँड रेकॉर्ड्स, म्हणजेच तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती आणि 7/12 रेकॉर्ड मध्ये काही चूक तर नाही ना हे सुद्धा पहा। आणि चौथी, पीएम किसान बेनिफिशरी स्टेटस। अनेकदा शेतकरी विचार करत राहतात की पैसे येतील की नाही, पण पोर्टलवर जाऊन स्टेटस चेक केल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात। त्यामुळे फक्त बँकेत जाऊन पासबुक चेक करण्याऐवजी आधी आपलं पीएम किसान स्टेटस नक्की चेक करा। आता समजा शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आधी पीएम किसानचा हप्ता मिळत होता पण यावेळेस पैसे आले नाहीत,
तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वात आधी तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे तपासा. त्यानंतर बँक आणि आधार डिटेल्स चेक करा. त्यानंतर जमिनीचे रेकॉर्ड किंवा पात्रतेशी संबंधित काही समस्या नाही ना हे सुद्धा चेक करा. कारण अनेकदा लहानशा चुकींमुळे किंवा व्हेरिफिकेशन अडकल्यामुळे पेमेंट थांबण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही एजंटला पैसे देऊन हप्ता काढून देतो अशा सांगण्यांवरती विश्वास ठेवू नका. हे पैसे सरकारी योजनेचे आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, पिन, बँकेची माहिती किंवा महत्त्वाची कागदपत्रे अजिबात देऊ नका. आणि मला असे मागच्या व्हिडिओमध्ये देखील कमेंट्स आले होते आणि अनेक शेतकरी बांधव हे सुद्धा विचारतात की मॅडम, आमचं नाव PM किसान मध्ये नाहीच आहे, आम्ही नाव कसं नोंदवायचं? तर तुम्ही योजनेसाठी पात्र शेतकरी असाल तर अधिकृत PM किसान पोर्टल वरती न्यू फार्मर रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध असते. गरज पडल्यास CSC सेंटर किंवा संबंधित कृषी अधिकाऱ्यांची मदत घेता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाव नोंदवण्यासाठी कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका आणि आपले कागदपत्रे, OTP किंवा बँकेची माहिती कोणासोबतही शेअर करू नका. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे. आणि आता अजून एक बातमी खूप पसरत आहे की PM किसानची रक्कम वाढणार आहे. कुठे 8,000 रुपये सांगितले जात आहे तर कुठे 10,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, सध्या अशा वाढीव रकमेसोबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत सरकार स्वतः सांगत नाही तोपर्यंत 8,000 रुपये किंवा 10,000 रुपयाच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. हो, आणि एक चांगली गोष्ट नक्की आहे, सरकारने PM किसान योजना पुढेही सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच ही योजना बंद होणार नाही ही खात्री आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची संपूर्ण गोष्ट एका ओळीत समजून घ्यायची झाली तर 4,000 रुपयाच्या बातमीवरती सध्या विश्वास ठेवू नका. 28 ऑगस्ट ही तारीख सुद्धा अजून अधिकृतपणे कन्फर्म झालेली नाही आणि 24वा हप्ता हा ऑगस्ट-नोव्हेंबर कालावधीतला आहे आणि खरी तारीख सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. आणि तोपर्यंत तुमची ई-केवायसी, आधार, बँक डिटेल्स, जमिनीचे रेकॉर्ड्स आणि पेमेंट स्टेटस नक्की चेक करून घ्या. आणि बघा, आम्हाला माहित आहे की एका शेतकऱ्यासाठी हे 2,000 रुपये किती मोलाचे असतात. म्हणूनच बॉसवाला मराठी आमचं काम हेच आहे की तुमच्यापर्यंत बातमी सर्वात आधी नाही तर सर्वात सत्य आणि योग्य पोहोचली पाहिजे. आणि जर तुम्हाला अशा सरकारी योजना, शेतकरी योजना आणि पैशांची संबंधित महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला PM किसानच्या 24व्या हप्त्याची वाट आहे का आणि तुम्ही महाराष्ट्रातील किंवा भारताच्या कोणत्या राज्यातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.